नमस्कार मित्रांनो, मी किरण सूर्यवंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल, आता सर्वांनी PMFBYचा 1 रुपयामध्ये पीक विमा भरला असेल. यासाठी तुम्हाला आता पीक पाहणी करायची आहे. पीक पाहणी केल्यानंतर तुम्हाला कापूस सोयाबीनसाठी यामध्ये तुम्हाला सामायिक खातेदाराचे ना हरकत प्रमाणपत्र परत संमतीपत्र देऊन यामध्ये तुम्हाला जो फॉर्म अपलोड करायचा होता त्याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर यासाठी नक्की अर्ज कसा करायचा, यासाठी तुम्हाला नक्की कोणती कागदपत्रे लागणार आहेत, यासाठी नक्की तुम्हाला किती अनुदान भेटणार आहे याची A to Z माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही हे परिपत्रक पाहू शकता. हे परिपत्रक 8 ऑगस्ट 2024 या रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे. यामध्ये तुम्हाला विषय सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा GR काढण्यात आलेला आहे. तर यामध्ये उपरोक्त माहिती देण्याद्वारे सन 2023च्या खरीप हंगामातील पीक पाहणीवरील नोंदणीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या DBT माध्यमातून होणार आहे. त्या अनुषंगाने अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार संबंधित माहितीचा वापर करण्याबाबत त्याच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचा ना हरकत पत्राचा नमुना सोबतही पाठवण्यात आलेला आहे. तर यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला संमतीपत्रामध्ये यामध्ये संमती देण्यात आलेली आहे की पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याबाबत अनुदान. यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा जिल्हा यामध्ये निवडायचा आहे. तुमचा जो काही जिल्हा असेल तो लिहून यामध्ये तुमचा तालुका आणि तुम्हाला तुमचे गावचे नाव यामध्ये टाकायचे आहे. नंतर तुम्हाला शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार यामध्ये टाकून तुम्हाला खाली सर्वात प्रथम तुमचे पहिले नाव, नंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव, नंतर तुम्हाला तुमचे सरनेम यामध्ये टाकून तुम्हाला इंग्लिशमध्ये खाली नाव टाकायचं आहे. त्याचप्रमाणे खाली तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर यामध्ये इंग्रजीमध्ये टाकून तुम्हाला खाली जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर यामध्ये टाकून तुम्हाला खाली तारीख आणि अर्जदाराची सही व नाव यामध्ये टाकून तुम्हाला खाली संबंधित कृषी सहाय्यकाची संपूर्ण नावासह यामध्ये सही घेऊन ज्या दिवशी सही घेतली आहे त्या दिवसाचा दिनांक यामध्ये टाकायचा आहे. नंतर खाली सामायिक खातेदार ना हरकत पत्रही दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला सन 2023च्या खरीप हंगामामध्ये पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे असे आम्ही तुमचा जिल्हा, तालुका, तुमच्या गावचे नाव मधील संयुक्त खाते क्रमांक यामध्ये हिस्सेदार आहोत. आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील हिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत. यामध्ये तुम्हाला ज्याच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला हे अमाऊंट जमा करायची आहे त्या खातेदाराचे संपूर्ण नाव मराठीमध्ये आणि खाली इंग्लिशमध्ये टाकून खाली खातेदार आधार क्रमांक इंग्रजीमध्ये टाकून तुम्हाला खाली त्या खातेदाराचा मोबाईल नंबर टाकून यामध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 जेवढे काही खातेदाराचे नाव असतील त्याबाबत त्यांचे नावं टाकून संमतीबाबतची सही त्यांची सही घेऊन तुम्हाला खाली संबंधित कृषी सहाय्यकाचे नाव व ज्या दिवशी सही घेतली आहे त्याची सही घेऊन हा फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सोयाबीन कपाशी अनुदान यासाठी तुम्हाला हेक्टरी 5,000 रुपये अनुदान भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा होता. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर ही सर्व माहिती भरून तुम्हाला पीक पाहणी करताना जो तुम्हाला अर्ज करायचा होता तिथे ही माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.